मी अरुण घोडके. शिवचिंतन. औरंगजेबाचे लष्करी आणि राजकीय सामर्थ्य प्रचंड होते. मल्हारराव चिटणीस लिहितो की औरंगजेब बादशासारखा शत्रू, लाखोंची फौज, खजिना बेमुबलक, छकड्याछकडे द्रव्याचे भरून चालत होते. अशा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मोंगली साम्राज्याच्या बादशाशी महाराष्ट्रातील एक छोटेसे राज्य टक्कर देत होते. लष्करी युद्धसामुग्री, प्रदेशाचे बळ, द्रव्य इत्यादी बाबतीत मोंगल मोठेच होते. हा लढा बादशाने दिल्लीत बसून चालवला होता असे नाही. प्रत्यक्ष बादशाह या प्रदीर्घ मोहिमेचे सूत्री हातात घेऊन दक्षिणेत उतरला होता. अनेक वेळा स्वतःच्या आधिपत्याखाली स्वाऱ्या करत होता. या 26 वर्षा काळात मोंगली नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. हे नेतृत्व औरंगजेबाकडेच राहिले. उलट मराठेशाहीमध्ये अनेक वेळा बदल झाला. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई साहेब अशा अनेक पिढ्यांनी हा संघर्ष पाहिला. मराठेशाहीमध्ये कोसळलेली घणाघाती संकटे मोंगलावरती कोसळली नाहीत. संभाजी महाराजांच्या नंतर येसुबाई साहेब, शाहू महाराजांची कैद, राजाराम महाराजांचा मृत्यू अशा अनेक संकटे मराठी राज्यावरती आली. तरीसुद्धा मराठेशाहीमध्ये स्वातंत्र्यप्रियता तौन सलाखून निघाली. प्रत्येक संकटाच्या वेळी औरंगजेबाला असे वाटले की मराठेशाही संपली, परंतु तसे घडले नाही. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी